आज आपण यूपी बिहारची फेमस पारंपरिक डिश लिट्टी चोखा बनवतोय। अगदी साधी सोधी डिश आहे। खूप मसाले नाही लागत, शिवाय हेल्दी आहे। बनवायला तर खूपच सोपी आहे, तेवढीच चवीला अप्रतिम आहे। विशेषतः हिवाळ्यामध्ये ही खायला खूप भारी लागते। लिट्टी अगदी खुसखुशीत होण्यासाठी बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि एकदा तरी ही डिश बनवून बघा, तुम्हाला खूप खूप आवडेल। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण चोखा बनवूया। तर चोख्यासाठी इथं मी 2 रसरशीत टोमॅटो घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचं वांगे घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, छोट्या आहेत म्हणून 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता प्रथम वांग्याला आपल्याला चीर लावून घ्यायची आहे। चीर लावल्यामुळे वांगी चेक करून पाहता येतात, कीड वगैरे असेल तर। आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। अशा हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्यामुळे त्याची चव खरंच खूप अप्रतिम येते। तुम्ही या पद्धतीने एकदा अवश्य ट्राय करून बघा। आता वांग्याला थोडासा तेलाचा हात फिरवून घ्यायचा, टोमॅटोला सुद्धा तेलाचा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे याची स्किन आहे ती पटकन उतरली जाईल। गॅसवर एक चाळी ठेवलेली आहे, याच्यावर आता आपण चिरून घेतलेलं वांगं आणि टोमॅटो ठेवायचं आणि मीडियम ते हाय फ्लेमवर हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो वांगं सगळं अगदी अलटून पलटून आतपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, अजिबात कच्चे राहता कामा नयेत। टोमॅटो पटकन असे भाजले जातात। टोमॅटो काढून घेऊया आणि वांगं देठाकडच्या साईडला थोडंसं कच्चं आहे, ते अगदी व्यवस्थित असं आपण भाजून घेऊयात। वांगं चांगलं भाजून झालेलं आहे। आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। वांगा आणि टोमॅटो खूप गरम आहे, याला एका साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण लिट्टीसाठीचं पीठ भिजवून घेऊयात। तर इथं मी 2 वाट्या आणि अगदी थोडंसं वर म्हणजे 2.25 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। लिट्टीसाठी आपल्याला गव्हाच्याच पिठाचा वापर करावा लागतो। आपण रोज जे चपाती बनवायला गव्हाचं पीठ वापरतो, तेच आपण इथं पीठ वापरणार आहोत। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं ना, अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे, त्याला असं हातावर चुरून घालायचं। लिट्टी छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे इतकं साजूक तुपाचं मोहन घातलेलं आहे। आता हे तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं। सर्व बाजूंनी तुपाचं मोहन पिठाला चांगलं लागलं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। एकदम पाणी नाही वापरायचं आणि पीठ आपल्याला आपण पुरीला भिजवतो ना, त्यापेक्षा सुद्धा थोडंसं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे। खूप पीठ मळत बसायचं नाही आणि खूप असं मऊसर सुद्धा पीठ नाही झालं पाहिजे। तर हे बघा, याप्रमाणे हे पीठ तयार झालं पाहिजे। अगदी घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झालं की आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण सत्तूचं स्टफिंग बनवूया। तर इथं मी एक मोठी वाटी भरून सत्तू घेतलेला आहे। सत्तू कोणत्याही किराणा दुकानात इझिली भेटू शकतो। जर समजा तुम्हाला सत्तू नाही भेटला तर त्याचा अल्टरनेट म्हणून सांगते, हे भाजके डाळे असतात ना, जे आपण चिवड्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरतो, त्या डाळ्या कढईमध्ये घालून थोड्याशा परतून घ्यायच्या। याच्यामध्ये 1 चमचाभर जिरंसुद्धा चांगलं परतून घ्यायचं। हे मिक्सरमधून अगदी बारीक असं दळून घ्यायचं, म्हणजे हे आपलं सत्तू तयार होतं। खूप छान टेस्ट येते याला। आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा, कोथिंबीर, 1 मोठा चमचा भरून आलं, 2-4 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा चमचा भरून लसूण बारीक असा कट करून घेतलेला आहे। आता हे सर्व कट केलेले जिन्नस या सत्तूमध्ये घातले। आता इथं 1 मोठा चमचा भरून मी आंब्याचा खार घेतलेला आहे। थोड्याशा आंब्याच्या बारीक अशा फोडीसुद्धा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, याने खूप मस्त चव येते। हा आपला हिरो इन्ग्रेडियंट असणार आहे या स्टफिंगमध्ये। हा सर्व आंब्याचा खार मी काढून घेतला। त्याचबरोबर इथं आपल्याला 2 ते 3 चमचे मोहरीचं तेलसुद्धा लागणार आहे, याने सुद्धा खूप भारी चव येते। त्याचबरोबर इथं मी 1 अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते सुद्धा पिळून घेतलं। साधारण 1 ते 2 चमचे इतका लिंबाचा रस असेल। हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात। प्रथम सर्व हाताने चांगलं मिक्स करून घेतलं। याची मूठ बांधली जाते, पण याला चांगलं असं बाइंडिंग येत नाही, त्यामुळं थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घेतलं। अर्धा चमचा कलोंजी आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय,
हातावर असा चुरून घालायचा आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथं तुम्ही टेस्ट करून पाहू शकताय. जर तुम्हाला काही मसाले कमी वगैरे वाटत असतील तर ते तुम्ही इथं ॲडसुद्धा करू शकताय. आता हे स्टफिंग थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत हे आपले टोमॅटो, वांगी वगैरे चांगलं थंड झालेलं आहे. याची स्किन आपल्याला सर्व काढून घ्यायची आहे. वांग्यामधील मिरच्या, लसूण सर्व चांगलं अगदी मस्त शिजलेलं आहे. वांग्याचा देठ काढून घेतला. आता वांगं, टोमॅटो, मिरची, लसूण हे सर्व आपल्याला हाताने चांगलं कुस्करून घ्यायचं आहे. खूप बारीक याचे पेस्ट बनवायची नाही. थोडे थोडे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजेल आहेत. त्यामुळे हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं कुस्करून घ्यायचं आहे. तर मी मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले होते शिजवून. ते सुद्धा असे मॅश करून घालायचे, हातानेच मॅश करायचं. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. आता इथं मी मीडियम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. सुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि या चोख्यामध्ये आपल्याला कच्चंच वापरायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा अगदी अर्धा चमचा इतका मी लोणच्याचा खार घातलेला आहे. 2 चमचे मोहरीचं तेल घातलेलं आहे आणि हे सर्व मसाले आता चांगले एकजीव करून घ्यायचे, चांगले एकत्रित करून घ्यायचे. तुम्ही इथं सुद्धा टेस्ट घेऊन सर्व मसाले ॲडजस्ट करू शकताय. अगदी मस्त चटपटीत हा बैंगनचा चोखा आपला तयार झालेला आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. मस्तच खूप सुंदर, चवीला तर अप्रतिम चोखा लागतो. आता आपण चटपटीत हिरवी चटणी बनवूयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडासा कांदा, चिंच, एक 3 ते 4 छोट्या लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे डाळवं घातलं. चवीपुरतं मीठ घालायचं. 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून घातल्या आणि पाणी घालून याची अगदी बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. तर ही आपली हिरवी चटणीसुद्धा मस्त चटपटीत तयार झाली. बाजूला ठेवूयात. तोपर्यंत 10-15 मिनटं झालेली आहेत आणि पीठ आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे. यालासुद्धा 1-2 मिनटं चांगलं असं मळून घेऊयात. तर पीठ चांगलं घट्टसर मळून घेतल्यामुळेच लिट्ट्या आपल्याच छान अशा खुसखुशीत होतात. आता आपली कणिक तयार आहे, शिवाय स्टफिंगसुद्धा मस्त तयार आहे. याच्यामधील एक गोळा घ्यायचा, हातामध्ये चांगला गोल गोल करून घ्यायचा आणि आपण जसं पुरणाची पोळी भरतो ना, त्याप्रमाणेच याची अशी वाटी बनवून घ्यायची. वाटी खोलगट बनवून घ्यायची. याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं स्टफिंग घालायचं. म्हणजे जेवढं बसेल 2-3 चमचे जेवढं बसेल ना, तेवढं आपल्याला स्टफिंग घालायचं आहे. हाताने दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे स्टफिंग अगदी व्यवस्थित भरलं जातं. मी साधारण मोठे 3 चमचे इतकं सत्तूचं स्टफिंग भरून घेतलेलं आहे. एक्स्ट्राची जी कणिक असेल ती थोडीशी काढून घ्यायची, गोळा व्यवस्थित मिटवून घ्यायचा आणि गोल गोल असा बनवून घ्यायचा. मी अजून एक लिट्टी बनवून दाखवते. तर पहिल्यासारखाच गोळा घ्यायचा आणि आपण जसं पुरणाचं उंडा भरतो त्याप्रमाणे लिट्टी भरून घ्यायची आहे. इथं महत्त्वाच्या टिप म्हणजे कणिक आपल्याला चांगली घट्टसरच मळून घ्यायची आहे. कणिक सैलसर मळायची नाही, नाहीतर लिट्टी व्यवस्थित होत नाही. सत्तूचं स्टफिंग बनवताना त्याच्यामध्ये लोणचं आणि मोहरीचं तेल अगदी आवश्यक आहे. त्यामुळे लिट्टीला चटपटीत अशी चव येते. आता याचप्रमाणे बाकीच्या सर्व लिट्ट्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता लिट्टी आपण शिजायला ठेवूयात. तर इथं एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक साधारण वाटीभर इतकं मीठ घेतलेलं आहे. मीठ कढईच्या तळाशी चांगलं असं पसरवून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूनी इवन हीट भेटेल. आता याच्यावर एक स्टँड ठेवायचं, म्हणजे मिठाला ते स्टँड चिकटता कामा नाही. थोडंसं उंच असावं किंवा एखादी वाटी ठेवली, प्लेट ठेवली तरीसुद्धा चालेल. आता इथं माझ्याकडे अशी जाळीची प्लेट आहे, त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तेल लावलं तर काही हरकत नाही. मध्यभागी अशी जाळी ठेवायची. जर समजा तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर तुम्ही मोदकाची जी चाळण असते ना, तीसुद्धा इथं वापरू शकताय. आता याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस चालू करायचा. हाय फ्लेमवर एक 5 मिनटं कढई चांगली गरम करून घ्यायची. तर कढई चांगली गरम झालेली आहे. आता याच्यावरती अशी लिट्टी ठेवायची आहे. साईडनी अशा लिट्ट्या ठेवायच्या. सर्व लिट्ट्या ठेवून झाले की कढईवर झाकण ठेवायचं, गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर 10 मिनटं लिट्टी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटांनी झाकण काढायचं आणि एक एक लिट्टी अशी पलटवून घ्यायची. म्हणजे काय होतं, लिट्टी आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजली जाते. हाय फ्लेमवर लिट्टी
पहिल्यांदा शिजवायची नाही. सर्व लिट्ट्या पलटवून झाल्यानंतर पुन्हा कढईवर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक 10 ते 15 मिनटं मंद गॅसवरच याला शिजवून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर मी शिजवून घेतली लिट्टी. पुन्हा एकदा या पलटी करून घ्यायची आणि पाहू शकताय लिट्टी हलका हलका रंग बदलायला लागलेला आहे आणि याला असे क्रॅकसुद्धा जायला लागलेले आहेत. याचा अर्थ आपली लिट्टी चांगली आतमधून शिजली जात आहे. पुन्हा कढईवर झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनटं मीडियम गॅसवर लिट्टी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अधेमध्ये झाकण काढून तुम्ही लिट्टी उलटवून घेऊ शकताय. तर मी जवळजवळ 25 मिनटं ही लिट्टी शिजवून घेतलेली आहे. अलटून पलटून लिट्टी चांगली शिजवून घेतलेली आहे. पारंपरिक पद्धतीने ही लिट्टी चुलीमध्ये आरावर भाजली जाते, तर त्याला छान अशी चव येते. आपण ही लिट्टी गॅसवरच भाजून घेणार आहे. तर इथं मी एक गॅसवर जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर ही आपल्याला लिट्टी काढून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर अगदी 2 ते 3 मिनटंच याला भाजावी लागतात. बघा मस्त असा रंग आलेला आहे. काय सुंदर लिट्ट्या भाजल्यागत दिसत आहेत. अगदी चुलीवर भाजल्यासारख्या लिट्ट्या आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. आता ही लिट्टी सर्व कशी करायची, तूप थोडंसं वितळवून घ्यायचं आणि या तुपामध्ये गरम गरम लिट्टी चांगली डीप करून घ्यायची. लिट्टी खायला खरं तर तुपामध्ये छान लागते. मस्त अशी तुपात भिजवून लिट्टी ताटामध्ये चोखा, हिरवी चटणी, लोणचं याच्याबरोबर सर्व करा. अगदी अप्रतिम चवीची लागते. या पद्धतीने तुम्ही ही लिट्टी बनवून बघा. एवढी भारी लागते ना. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.